दरम्यान यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना उमेदवारी दिल्यानं त्यांनी टीका केली। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आंदेकर कुटुंबातील 2 महिलांना तिकीट देण्यात आले, त्यावरून त्यांनी नाराजी व्यक्त करत जोरदार समाचार घेतला। ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला बांध नाही पण गुण लागला। ज्या भारतीय जनता पार्टी सोबत आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांनी संघ केलेला आहे, घरोबा केलेला आहे, त्या भाजपामध्ये मुळात सगळ्या प्रकारचे भ्रष्टाचारी, तडीपार, बलात्कारी, गुंड, गुन्हेगार आलेले आहेत। त्यामुळे जर भाजप आपल्या सोबत असेल तर आपण गुन्हेगारांना सुद्धा निवडून आणू शकतो, कारण साम दाम दंडभेद ईव्हीएम सगळ्या स्वायत्त यंत्रणा आपल्या हाताशी आहेत। इथे राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो निश्चितपणे निषेधार्ह आहे। अजित पवार गटाच्या लोकांनी ज्यांना तिकीटं दिली त्यातले पहिलं म्हणजे आपण आंदेकर म्हणू की त्यांच्या दोन महिलांना तिकीट दिली जी जेलमध्ये, तर जेलमधून या सगळ्या गोष्टी ते नागरिकांसाठी कशा करणार आहेत। त्यानंतर बापू नायर असो किंवा गजा मारणेची पत्नी असो, ही सगळी गुंड माणसं या सगळ्या गोष्टी म्हणजे स्वच्छता, गटर साफ करणं, पाणी पुरवठा करणं, या सगळ्या गोष्टी करणार आहेत का? आता आपण अजित पवार गटच नाही तर भाजपनी सुद्धा आताच्या घटकेला ज्या चोरगेंच्या पत्नींना तिकीट दिले त्यांच्यावर खंडणी काय, गोळीबार काय, असंख्य असे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, अशा लोकांना आपण जर सांगितलं की तुम्ही पाणी पुरवठा करा, तुम्ही स्वच्छता ठेवा, पायाभूत सुविधा द्या, देणं शक्य तरी आहे का? तर हे राजकारणात चाललंय काय, राजकारणात चाललंय काय आणि कधी भानावर येणार? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।